तर मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप 2026 आता सेमीफायनलच्या स्टेजला पोहोचलेला आहे आणि स्पेन वर्सेस फ्रान्स ही पहिली सेमीफायनल आज रात्री 12:30 वाजता होणार आहे. तर स्पेन आणि फ्रान्स दोन्ही स्ट्रॉंग टीम आहेत. डिफेन्सिव्हली तर विशेष स्ट्रॉंग आहेत. फ्रान्सनं आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये फक्त एक गोल स्पेनवर झालेला आहे आणि फ्रान्सवर फक्त 2 गोल झालेले आहेत. दोन्ही टीम डिफेन्सिव्हली स्ट्रॉंग आहेत, तितक्याच अटॅकिंगली देखील स्ट्रॉंग आहेत. फ्रान्सनं ह्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 14 गोल केलेले आहेत आणि स्पेननं 15 गोल केलेले आहेत. म्हणजे दोन्ही टीम बऱ्यापैकी आकडेवारीनं पाहिलं तर तुल्यबळ आहेत. तर दोन्ही टीमचं आपण टेक्निकल ॲनालिसिस जर करायचं म्हणलं तर त्या दोन्ही टीम 4-2-3-1 अशा फॉर्मेशननं खेळतात. पण फॉर्मेशन जरी सेम असलं तरी त्या दोघांची खेळण्याची शैली ही भिन्न आहे, एकमेकांच्या विरुद्ध आहे असं म्हणता येईल. तर स्पेनचा जर गेम बघितलं तर स्पेन हे पोझिशन गेम खेळतात, म्हणजे जास्तीत जास्त बॉलचा ताबा स्वतःकडे ठेवतात आणि जसाच ताबा दुसऱ्याच्या टीमकडे जाईल तर त्या प्लेअरवर चालून जाणे आणि पटकन लवकरात लवकर बॉलचा ताबा परत स्वतःकडे मिळवणे, तर ह्याला हाय प्रेसिंग म्हणतात. तर जास्तीत पोझिशन आणि हाय प्रेसिंग असं त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रॉड्री नावाचा त्यांचा एक डिफेन्सिव्ह मिडफिल्डर आहे जो राईट साईडला खेळतो. तर तो त्यांचा मिडफिल्डचा गेम कंट्रोल करतो, बऱ्यापैकी मिडफिल्डमधला गेम तो बनवतो. आणि त्यांचा राईट साईडचा अटॅकिंग मिडफिल्डर जो आहे लॅमी यमाल, यंग प्लेअर आहे, फार उत्कृष्ट प्लेअर आहे. तर तो देखील अटॅकिंग मिडफिल्डर म्हणून राईट साईडलाच खेळतो. तर रॉड्री आणि यमालमधलं कॉम्बिनेशन हे बघण्यासारखं आहे. आज मॅच बघत असताना तुम्ही आवर्जून रॉड्री आणि यमालच्या कॉम्बिनेशनविषयी आवर्जून बघा. तर रॉड्री त्यांचा मिडफिल्डचा गेम कंट्रोल करत असताना अपोजिट टीमचे प्लेयर जेव्हा रॉड्रीवर चालून येतात किंवा रॉड्रीकडे कॉन्सन्ट्रेट करतात तेव्हा मात्र यमाल राईट साईडला वाईड जातो, म्हणजे बाहेर सरकतो आणि त्याला स्पेस तयार होते आणि मग रॉड्री यमालकडे पास देतो आणि मग तिथून पुढे क्रिएटिव्ह अटॅक त्यांचा सुरू होतो, रॉड्री यमाल आणि तिथून पुढं. तर असा त्यांचा खेळाचा आतापर्यंत वैशिष्ट्य आहे. जास्तीत जास्त त्यांचे गोल्स देखील ह्या कॉम्बिनेशनमधूनच आलेले आहेत. तर आज आपण बघूया ते किती काम करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे ते ट्रँगल म्हणून मिडफिल्डमध्ये पासिंग करतात, पोझिशन गेमचं ते वैशिष्ट्यच असतं. तर त्याच्या अपोजिट फ्रान्सचं जर बघितलं तर फ्रान्सला स्वतःकडे पोझिशन जास्त वेळ ठेवण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नसतो. फ्रान्स जास्त वेळ पोझिशन ठेवत नाही. जेवढा वेळ काही बॉल त्यांच्याकडे येईल तेवढ्यात मात्र ते धुमाकूळ घालतात, तेवढ्यातच गोल करतात. तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र म्हणजे त्यांचा स्पीड आहे. प्रचंड स्पीडनं ते फ्रान्सचे प्लेअर खेळतात आणि त्याच्यामुळे त्यांचा काउंटर अटॅक हा फार लिथल असतो, फार स्पीडली काउंटर अटॅक होतो, त्याच्यात त्यांचे चांगले गोल होण्याच्या संधी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रान्झिशन अटॅक हे त्यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे. ट्रान्झिशन अटॅक म्हणजे काय, तर जेव्हा अपोजिट टीमच्या प्लेअरकडचा बॉल आपल्या प्लेअरकडे ताबा, फ्रान्सच्या प्लेअरकडे जेव्हा ताबा येतो तेव्हाच ते अटॅकला स्टार्ट करतात आणि एकदम वेगाने अटॅक करतात. तर ते ट्रान्झिशन अटॅक ह्याला म्हणायचं. जसाच ताबा येईल तसाच फास्ट अटॅक सुरू करायचं, म्हणजे डिफेन्सिव्ह टू अटॅकिंग असं ट्रान्झिशन ते फार लवकर करतात आणि त्याच्यात त्यांचे भरपूर गोल आज ह्या वर्ल्ड कपमधले त्या ट्रान्झिशनमधून आलेले आहेत. अपोजिट टीम मात्र अटॅकिंग टू डिफेन्सिव्ह ट्रान्झिशन करण्यामध्ये अपयशी ठरते, लवकर ट्रान्झिशन त्यांच्याकडून होत नाही आणि त्यावेळेतच हे गोल मारून रिकामे होतात. तर अशा दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्यांचा डेम्बेले हा अटॅकिंग मिडफिल्डर हा राईट साईडला खेळतो आणि डेम्बेले फार चांगला क्रिएटिव्ह प्लेअर आहे, त्याचा स्पीड पण चांगला आहे आणि त्याच्यापुढे एम्बापे फॉरवर्डला खेळतो. तर डेम्बेले आणि एम्बापे म्हणजे राईट साईडमधून जे कॉम्बिनेशन तयार होते ते सुद्धा त्यांचं चांगलं आहे. आज मॅच बघताना तुम्ही बघू शकता. तर हे फक्त मॅच म्हणजे 2 देशांमधली मॅच नाही, तर 2 वेगवेगळ्या 2 भिन्न अशा फुटबॉलच्या खेळण्याच्या शैलीमधली देखील मॅच आहे. तर प्रेडिक्शनविषयी जर म्हणाल तर ऑन पेपर फ्रान्स ही टीम स्पेनपेक्षा जास्त चांगली वाटते. पण कसं आहे, मॅच ही पेपरवर खेळली जात नाही, मॅच ही फील्डवर खेळली जाते. त्याच्यामुळे ऑन फील्ड जी टीम चांगली खेळेल, आपल्या बलस्थानांचा जास्तीत जास्त वापर करून जी टीम चांगली खेळेल तर ती जिंकेल आणि दोन्ही टीमला इक्वल चान्स आहेत असं म्हणता येईल. थँक्यू.